नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपले स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागात आपण गुंतवणूक प्रक्रिया आणि त्यातील महिलांचा समावेश याविषयी सविस्तर माहिती घेतली होती. आजच्या भागात आपण बँकिंग आणि कर्ज घेण्याची प्रक्रिया याविषयी जाणून घेणार आहोत. गेल्या 2 दशकांमध्ये बँकिंगचं रोपडं पालटलं आणि कर्ज घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाली. आत्ता जे 40च्या दरम्यान आहेत त्यांनी जर लहानपण आठवलं तर त्यावेळी कर्ज घेण्याची प्रक्रिया म्हणजे एक मोठं दिव्य असायचं. बँकांचे हेलपाटे मारून वेगवेगळ्या मार्गाने आणि माध्यमातून वशिला लावून मगच कर्ज मिळतं असा काहीसा अनुभव होता. पण 1995 नंतर ही प्रक्रिया अत्यंत ग्राहकाभिमुख झाली. त्यासाठी खाजगी बँकांचा विस्तार हा महत्त्वाचा ठरला. पण पूर्वीची वेळ काढू पद्धत का होती यामागचा विचार केल्यास एखाद्या व्यक्तीने किती बँकांकडून आणि कसे कर्ज घेतले आहे याबाबत माहितीच नव्हती. साहजिकच त्या व्यक्तीने आपल्या परिसरातील सर्व बँकांकडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र आणून द्यायचे आणि त्यानंतरच कर्ज प्रक्रिया सुरू व्हायची. यामुळेच कर्ज मंजुरी प्रक्रियेला फार विलंब लागायचा. ही बाब जेव्हा खाजगी बँकांच्या ध्यानात आली तेव्हा त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे एक वेगळी प्रणाली सुरू करण्याचा तगादा लावला. त्यातूनच सिबिल स्कोर ही संकल्पना उदयाला आली. सिबिल अर्थात क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड ही ऑगस्ट 2000 साली स्थापन झालेली एक स्वतंत्र संस्था आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ही संस्था स्थापन झाली आहे. या सिबिलचे काम काय तर एखाद्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री म्हणजेच एकूण कर्ज किती घेतलं, ते कसं फेडलं, परतफेड करताना त्याचे टप्पे कसे होते, त्यात काही अडचणी आल्या का हे जाणून घेणं आणि त्याची माहिती सर्व आपल्या सभासदांना देणं हा होता. त्यामुळे झाले काय की सर्व बँकांनी या सिबिलचं सभासदत्व घेतलं आणि कोणत्याही व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री म्हणजेच कर्ज घेतलेला इतिहास जाणून घ्यायला सुरुवात केली. या प्रक्रियेमुळं बँकांना कर्ज वितरण प्रणालीमध्ये अत्यंत सुटसुटीतपणा आला. सिबिल स्कोर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कर्ज घेण्याची ताकद, ती परतफेडीची क्षमता आणि त्यासाठी तो घेत असलेला कालावधी याबाबत सर्व समावेशक अहवालच म्हणावा लागेल. 300 ते 900 असा हा क्रेडिट स्कोर असतो. त्यामध्ये 300 म्हणजे अत्यंत निच्चांकी तर 900 म्हणजे अत्युत्कृष्ट असं समजलं जातं. यामध्ये ज्यांनी कर्जच कधी घेतलेलं नाही अशांना -1 हा गुणांकही दिला जातो. सिबिलचा वापर जसा वाढू लागला तसतसं एकूणच कर्ज वितरण प्रणाली अत्यंत मोठ्या गतीने बदलली. आमूलाग्र असे बदल घडले. साहजिकच 2005 नंतर कर्ज पाहिजेल का असं विचारायला बँका दारात येऊ लागल्या. कर्जासाठी बँकेच्या मागे फिरण्याचा, हेलपाटे मारण्याचा अनुभव असणाऱ्या पिढीला हा सुखद धक्का होता. त्या पुढे जाऊन विनातारण कर्ज, पर्सनल लोन ही संकल्पना देखील खाजगी बँका जोमाने राबवू लागल्या. त्यांच्या हातात क्रेडिट हिस्ट्री आणि सिबिल स्कोर होता. त्यामुळे त्यांनी फटाफट कर्ज मंजूर करायला सुरुवात केली. तुम्हाला तारण नको आहे? पूर्वी केवळ घर किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलं जायचं. काही जण कार्यालय किंवा दुकान खरेदीसाठीही कर्ज घेत होते. मात्र सिबिल स्कोर ही जादूची कांडी बँकांच्या हातात आली आणि त्यांनी धडाधड कर्ज वाटप सुरू केलं. तुम्हाला फिरायला जायचं आहे, पैसे नाहीत. तुम्हाला एखादी चैनीची वस्तू घ्यायची आहे, पैसे नाहीत. मोबाईल घ्यायचा आहे, पैसे नाहीत. असे प्रश्न विचारत त्यांनी कर्ज द्यायला सुरुवात केली. काही नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन तर केवळ अशा वस्तूंसाठी आणि सेवांसाठीच कर्ज देतात. कोणतंही तारण नाही आणि दारात गेल्या गेल्या कर्ज हे पाहिल्यानंतर सर्वसामान्य चक्रावून गेला. काही जण अत्यंत प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करत होते तर काही जण मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन प्रमाणे कर्जाचे हप्ते भरणे विसरून गेले. मात्र त्यांना एक बाब माहीत नव्हती, ती म्हणजे सिबिल. हो, आधी म्हटल्यानुसार सिबिल तुमच्या कर्जाचा पूर्ण इतिहास स्वतःकडे सांभाळून ठेवतो.
म्हणजेच क्रेडिट कार्ड असो किंवा एखादा मोबाईल घेतलाय आणि त्याचंच कर्ज तुम्ही भागवलं नसेल तर त्याची नोंद सिबिलमध्ये होते आणि तुमचा सिबिल स्कोअर हळूहळू कमी होऊ लागतो. ज्यांचा सिबिल स्कोअर कमी झालाय त्यांनी नवीन कोणतंही कर्ज घेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना जाणवलं की पूर्वी आपण छोट्या रकमेचं घेतलेलं कर्ज आणि ते थकीत राहिल्यामुळे नेमकं नुकसान काय झाले ते. होम अप्लायन्सच्या पाठोपाठ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, त्यानंतर अगदी कपड्यांना देखील कर्ज मिळू लागलं किंवा हप्त्या हप्त्याने पैसे फेडा आणि आमच्याकडून आता एकत्र घ्या या गोंडस नावाखाली कर्ज बेमालूमपणे तुमच्या खात्यावर चढलं आणि याची परतफेड जर व्यवस्थितपणे झाली नाही तर मात्र सिबिल स्कोअर खराब होऊन त्याची मोठी भरपाई द्यावी लागते. छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर अत्यंत चांगल्या नोकरीवर महिनाकाठी 1.5 लाख रुपये पगार असलेल्या व्यक्तीने क्रेडिट कार्डसाठी अप्लाय केलं आणि त्यावरती 1.5 लाख रुपये खर्च करून तो विसरून गेला. विशेष म्हणजे बँकेने काही वेळा फोन करून वसुलीचा तगादा न लावता ते लोन राईट ऑफ करून टाकलं. राईट ऑफ म्हणजे ते लोन पूर्णपणे निरंक केलं. हा सगळा इतिहास सिबिलवरती कोरला गेला. जेव्हा 10 वर्षांनी या व्यक्तीने कर्जासाठी अप्लाय केलं तेव्हा सिबिलवरती राईट ऑफ मोठ्या ठळक अक्षरात दिसू लागला आणि एवढा मोठा पगार असताना देखील त्यांना कर्ज मिळू शकलं नाही. मग तुमच्या लक्षात आले असेलच की सिबिल किती महत्वाचं आहे. बँकेतून कर्ज उचलणं सोपं असलं तरी सिबिल मेंटेन करणं अत्यंत अवघड आहे. म्हणूनच कर्ज घेण्यापूर्वी परतफेडीची क्षमता आपल्यामध्ये आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मंडळी, आजच्या भागात सिबिलच्या या माहितीसह इथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.